तर आम्हाला घरी येऊन ना 3 दिवस झाले आणि 3 दिवसात आम्ही बऱ्यापैकी घर व्यवस्थित केलं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आलो ना त्या दिवशी तर काहीच केलं नव्हतं कारण हे घरी नव्हतं, यांनी सामान ठेवलं आणि कामाला निघून गेलं होतं. मग मला काही कपाट उचलणं त्याच्या खालचं झाडून काढणंही जमलं नव्हतं. मी वर सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी सुट्टी घेतली. मग घरातलं पण आम्ही सामान लावलं, म्हणजे फक्त सामान जे बेड कपाट हे लावले, बाकीचं अजून काही लावलं नाही. भांडी घासून लावले तर, आणि जे मेन कपडे वगैरे आहेत ते मला तर मागं दिसतंय ते आता लावायचं चालले. आज 3रा दिवस आहे आणि बाहेरचं तर ना ओकेच करून टाकलं एका दिवसात, कारण अंगण नीट असलं ना तर ते घरात करायला आपला मूड येतो. तर पहिल्या दिवशी असं झालेलं ना, अशी सेम मी दारात बसले, ते मला करमतच नव्हतं. म्हणजे जेव्हा मी लग्न करून पहिल्यांदा आलेलं आहे का नाही, तेव्हा ते मला इतकं उदास किंवा एकटं वाटलं नव्हतं ना, ते त्या दिवशी वाटत होतं. म्हणून पहिल्यांदा मी म्हटलं की घरातलं नंतर करूया आपण, पहिल्यांदा दारातलं कांग्रेस जे झाडं होती जी इथपर्यंत वाढली ती सगळी काढली, कारण ना सापाचं जर भीती असतेच, त्यापेक्षा ती नसलेलीच बरी. आमच्या घरात ना सारखा साप निघतो, सारखा म्हणजे सारखाच. मला वाटते महिन्यातनं एकदा दोनदा तरी त्याचं होतच असतं या. तर तुम्हाला दाखवते की मस्त करून टाकले आता सगळं. हे कपडे मला अर्धे लावलेत मी, फक्त सोनूचे लावलेत आणि माझ्या काही साड्या लावल्या त्या बाकीच्या आहेत ते पण आज दिवसात मी करून टाकणार आहे कसले पण परिस्थितीत. आणि मला खरं इतकी कणकणी आली ना, काय सांगू तुम्हाला, कळत असेल. सर्दी झाली ती झाली, म्हणजे असं मला बसू वाटणं, माझं कंबर सगळी भरून आल्या. तरी पण करावं लागणार आहे कारण उद्या आहे पहिली आंघोळ. ती धनत्रयोदशी तर मला काही साजरी करायला भेटली नाही. ह्या वेळेची दिवाळी इतकी भंगार जाईल ना, असं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. तर जाऊ दे, चला मी तुम्हाला बाहेरचं दाखवते. आज मला कपडे धुवायचे आहेत आणि जी काही जेवण बनवलेलं का नाही ती भांडी घासायची आहेत. बाकी सगळी भांडी घासलेत मी, काल घासलेत आणि काल लावून टाकलेत. आज दाखवते बाहेरचं. काल मला व्हिडिओ घ्यायचा होता पण काल मी दिवसभर फोनच हातात घेतला नव्हता. परवाच व्हिडिओ एडिट केला होता, त्याच दिवशी अपलोड करून टाकला. त्याला थंबनेल वगैरे त्याच दिवशी दिलं होतं कारण मला त्या दिवशी करमत नव्हतं. मग काल मला दिवसभर बसायला भेटलं नाही आणि आज पण मला अजिबात बसायला भेटलं नाही. सकाळी स्वयंपाक केला, आंघोळ केला, तेव्हापासून मी जी कपडेच लावते ती अजून मी कपडे लावते. 3 वाजलेत, 3 वाजून 10 मिनटं झाली ती. तर जाऊ दे, तुम्हाला बाहेरचं दाखवते. माझी बडबड काही चालूच राहणार आहे. तर बघा, आल्या दिवशीचा पहिला ब्लॉग जाऊन बघा तुम्ही. पाक इथपर्यंत सगळं गवत होतं. तर आता मी बऱ्यापैकी साफ केले आणि हे जे मला लागणार आहे आता सध्याला, म्हणजे फ्रीजवर टाकायचं, मशनीवर टाकायचं, पडदं वगैरे ते सगळं धुवून टाकलं आहे मी. आता मी ते लावून घेणार आहे, कपडे लावून झाले का. आणि ह्यांची काय शर्टची आणि पॅन्ट जी उद्या त्यांना घालावं लागेल किंवा संध्याकाळी सामान वगैरे आणायला जाताना, म्हणूनसाठी त्यांची कपडे धुतलेत. फक्त आमचे कपडे हाई जशी सगळी टपात बादलीत पडली, ती तिकडे दिसत असेल तुम्हाला, तर ते मी धुणार आहे. धुईल, अख्खा दिवस माझाच आहे या असं म्हणून. तर बघा आता कितीतरी बदल करून टाकला मी आले व्यवस्थित नव्हतं या. इकडं पण सामान वगैरे लावून टाकलं काय जे मला घरात घ्यायचं आहे, पण मी धुतलेलं नाही. टप वगैरे ती बकेट धुतली आहे कचऱ्याची, पण बाकीचं नाही धुतलं. मला उठायचं पण जेवावरती आलं आहे. आणि ते पण मला भांडी घासायची आहे, ती पण आधी मी घरातलं घेणार आहे. ही छान झालं आहे ना, मग मला तिकडं काही इतकं घेणं देणं नाही, कारण टाकी असल्यामुळं टाकीतलं पाणी आम्ही करतो. पण टाकी धुवायची आहे, आम्ही टाकीतलं पाणी पिलं नाही, डायरेक्ट तिकडूनच आणतो. टाकी धुतल्यावरच टाकीतलं पाणी पिणार आहे. आणि ही डायरेक्ट पाईपलाईन घरात करून घेतली. ती तुम्हाला जेव्हा होम टूरचा ब्लॉग देईल ना तेव्हा ते बघायलाच तुम्ही. तर ते घराची अवस्था बघा. एवढे सगळे कपडे लावायचे आहेत, ते कपाट लावून झाले. फक्त जे की सोनूचं आहे आणि माझ्या साड्या काय त्या हे लावून झाले वरचं, बाकी काहीच नाही. ती तर अजून कप्पा खोललं पण नाही, ते पण कप्पा खोलला पण नाही. आणि भांडी तुम्ही म्हणसाल की घासली नसतील ना, तरी सगळी भांडी घासलीत मी, नाहीतर तुम्हाला धूळ दिसली असती. सगळी भांडी घासली, सगळी. ह्याच्यावरून पण तुम्हाला तर समजतच असेल. कालच भांडी घासली ती सगळी. हे पण घासलेत आणि डबं वगैरे पण घासून ठेवलेत, म्हणून सामान सगळं काढून ठेवलं आहे. आणि आम्ही मागच्या वेळेस जास्त किराणा भरला नव्हता कारण दिवाळीला भरल म्हणून. आता सगळा किराणा संपला, एवढंच राहिलं आहे फक्त किराणातलं चहा पावडर, डाळ आणि पोहे, बाकी सगळं संपून गेलं आहे. तर आता चला मी आवरते. मला ही भांडी, कसं पण पडलं आहे घर, कसं पण. अजून एक दिवस असाच राहील मला वाटते, उद्याचा दिवस. परवा दिवशी मस्त होईल. भाऊबीज का पाडवा आहे काय माहीत नाही मला, पण त्या दिवशी व्यवस्थित असेल घर. आता हे असंच राहणार आहे आजचा दिवस तरी, कारण आजच्या दिवसात पण मला कपडे लावून नाही झालेत. मला आश्चर्य वाटते. मन लावण्याचा प्रयत्न जरी केला ना कामात, तरी माझं मन लागेना. आता कोणीच नाही आहे घरी, मी एकटीच आहे, सोनू पण नाही आणि मला कर्म नाही झाले.
चालेल. चला आता मी घेते कपडे लावून. घड्या घातल्यात. कप्प ऑलरेडी तो गच्च भरलाय, जो तो मोडलाय ना त्याच्यात काय आहे स्वेटर वगैरे किंवा असंच ब्लँकेट वगैरे आहे ती. आणि तिकडं पण जे वापरायचे कपडे आहेत तिथे आहे ती. इकडे साड्या लावून टाकले. त्या अर्ध्या साड्या खाली पडल्यात, अर्ध्या साड्या बॅगेत आहेत. बघा. आणि हा कप्पा असेल मोकळा कदाचित. हां, ह्याच्यात काहीतरी बसल आणि ह्याच्यात काहीतरी बसल. ह्या कप्प्यात हा पण मोकळाच आहे. ह्याच्यात वरच्यात आहे. बघू आता कसं कसं मॅनेज करू असं झालं मला. कपाट झालंय छोटा आणि कपडे झाले जास्त. आणि पत्र असल्यामुळं ना गरम लय होते. बाहेर गेलं का गार लागते आणि घरात आलं का गरम होते. टिकली बिकली काहीच घावं ना. तर तुम्ही मला कमेंट करसाल टिकली का नाही लावली. पसाऱ्यात कुठलं सामान कुठं आहे ना काही सुद्धा घावत नाही. काहीच आठवत नाही की कशात काय टाकलंय म्हणून. त्याच्यासाठी सगळं पसारा ओतून बडवं टाकलं की एक एक सामान घावल. पण जी गोष्ट आपल्याला जेव्हा पाहिजे असते तेव्हा नाही असं घावत. आणि नंतर आपण दुसरी गोष्ट शोधायला गेलो का ती गोष्ट घावती. पण त्या गोष्टीचं काही काम नसतं. आणि मला माहीत नाही आता माझी टिकली मला कधी घावल. कारण जे मेन जे किडूक मिडूक सामान असतं ना बारीक चिरीक ती कुठल्या तरी एका बॅगमध्ये का पोत्यात भरले. आणि ते पोतं अजून मी ओतलंच नाही. त्याला लास्टला नंबर येणार आहे. कारण असल्या गारड्यात ते ओतून जमणार नाही. कारण त्यात लय छोट्या छोट्या गोष्टी टाकल्यात मी. तर जाऊ द्या, मला दम भरायला लागला बोलता बोलता. मी घेते लावून आणि मग तुम्हाला भेटते. तर चला. इथं असा मला बॅटरी दाखव. इथं असं धर असं. अरे इथं दाखव भेड्या. इथं तू दाखव तू त्या तुळशीला. देवा दिसतोय का? नाही दिसत ना. अगं काकी नाही दिसत. त्याला धरायला चाललं नाही. त्याला कळलं नाही. पेटवा. थांबा. किती घाय. अगं थांब की. तुझं हमेशा इकडं बघा. इकडं इकडे इकडं मग इकडं बघ. उभं जवळ उभं राहा ना. जवळ उभं राहा की भया. हा फिरवा. तोंड दिसना ती. लाईट लावूया आपण आता. संपली. इथं टाका. इथं भाजल की. असं नाही टाकायचं. इथं टाका. माझ्याकडे अजून अंधार पण पडून द्यायचा नाही. अंधार पडलं. हा अंधार पडलं अजून पडू दे का. छान दिसतं अंधार पडल्यानंतर ना. हा अंधार पडायची वाट बघ. पेटवा की. धरा की त्याला. धर की भेड्या. अरे धर की. पेटलंय पेटलंय पेटलंय. धर धर धर. इथं या जवळ जवळ या जवळ. अगं काय येड आहे. 3 टकुरी 3 तरीची. झालंय की. इजलंय की आता बाळा. लाव बाया जा. इकडं बाया इकडे सर. थोडस इकडे सरक. अरे रे फुटल तोंडावर. इतकी काय भीती आहे. तिथे जवळ जायचं थोडस. कशाने लावणार आहेस? माचीस ना लाव. दिसत नाही नीट. अंधार अजून इतका पडला नाही. धूर कुठं येतोय तरी पण. गप की. लाव पटकन. पेटू दे तरी. पेटलं का?
वात काढली का? बरं लाव की पटकन. एकानं पोळी चक्कर धरा, एकानं देवा धरा.